विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SY BComच्या कंपनी कायद्याची मूलतत्वे म्हणजे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयातील कंपनीची व्याख्या आणि कंपनीची वैशिष्ट्ये शिकणार आहोत. मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर सुरू करूया कंपनीची व्याख्या. कंपनी कायदा 2013. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा 2013च्या पूर्वी भारतामध्ये भारतीय कंपनी कायदा 1956 अस्तित्वात होता आणि 2013ला यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आणि कंपनी कायदा नवीन कंपनी कायदा 2013 या ठिकाणी अस्तित्वात आला. याच्या कलम 2 आणि उपकलम 20 यानुसार कंपनी कायद्यामध्ये कंपनीची व्याख्या दिलेली आहे. द टर्म कंपनी मीन्स a company incorporated under this act or under any previous company law. अगदी साधी सोपी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. कंपनी मीन्स ए कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर दिस ऍक्ट म्हणजे प्रचलित कायद्यानुसार, कंपनी कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कोणत्याही कंपनी कायद्यानुसार. म्हणजे 2013ला कंपनी कायद्यामध्ये कंपनीची व्याख्या दिलेली आहे. मग त्या अगोदर कंपन्या नव्हत्या का? होत्या. मग त्या कंपन्या कोणत्या कायद्यानुसार म्हणजे कंपनी कायदा 1956 त्यानुसार नोंदणी होत असत. त्याच्याही अगोदर कंपन्या नव्हत्या का? ब्रिटिशकालीन ईस्ट इंडिया कंपनी आपल्याला माहितीच आहे. मग याची व्याख्या अशी आहे, प्रचलित कंपनी कायद्यानुसार म्हणजे कंपनीज ऍक्ट 2013 किंवा पूर्वीच्या कोणत्याही कंपनी कायद्यानुसार, मग तो 1956चा असेल किंवा त्यापूर्वीचा, नोंदवलेली संस्था म्हणजे कंपनी होय. अगदी साधी सोपी व्याख्या कायद्यामध्ये दिलेली आहे. आता या कंपनी कायद्याचा इतिहास थोडासा आपण जाणून घेऊया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फारसा उपयोगी नाहीये, परंतु कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. 1773 मध्ये द रेग्युलेशन ऍक्ट 1773 हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा ईस्ट इंडिया कंपनीचं फंक्शनिंग, वर्किंग म्हणजे कामकाज कशा पद्धतीने चालावा यासाठी हा कायदा भारतामध्ये 1773चा द रेग्युलेशन ऍक्ट, नियमन कायदा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर चार्टर ऍक्ट 1853 त्याला सनदी कायदा आपण म्हणतो 1853. दिस ऍक्ट वॉज फर्दर एक्सटेन्शन ऑफ द कंट्रोल ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी आपल्याकडे ब्रिटिश सरकारचं राज्य आपल्याकडे होतं आणि त्यांना आपल्या कंपन्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा पास केला गेला. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 आणि 1935 आणि स्वातंत्र्यानंतर 1956चा कंपनी कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला आणि सध्या प्रचलित आहे तो म्हणजे कंपनी कायदा 2013. आता आपण कंपनीची व्याख्या पाहूया. प्रोफेसर हॅने यांनी कंपनीची व्याख्या अशी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी व्याख्या इंग्रजीतून समजून घ्या, कारण कोणताही कायदा हा नेहमी इंग्रजीतूनच तयार केला जातो. त्यानंतर त्या राज्यामध्ये त्याचं भाषांतर केलं जातं. त्यामुळे जर उद्या न्यायालयामध्ये जर त्याचं इंटरप्रिटेशन करण्याची वेळ आली, म्हणजे व्याख्याची इंटरप्रिटेशन, अन्वयार्थ लावण्याची वेळ आली, तर इंग्रजी कायदा आणि इंग्रजीतील व्याख्या हे कायम गृहीत धरतात. ए कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ हॅव्हिंग अ सेपरेट एंटिटी विथ अ परपेच्युअल सक्सेशन अँड कॉमन सील. कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे आणि त्याला कायद्याने वेगळे असे अस्तित्व आहे. वेगळे असे अस्तित्व म्हणजे भागधारकांपासून वेगळे असे अस्तित्व आहे आणि चिरकाल अस्तित्व आहे. परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय? चिरकाल अस्तित्व. चिरकाल अस्तित्व म्हणजे काय? लॉंग लाईफ, इनडेफिनेट पिरियड ऑफ लाईफ. प्रत्येक कंपनीला स्वतःचे बोधचिन्ह ही असते. म्हणजे व्याख्या
अगदी सोपी आहे. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून त्याला कायद्याने वेगळे अस्तित्व असते आणि चिरकाल अस्तित्व असते आणि प्रत्येक कंपनीला स्वतःचे बोधचिन्हही असते. जर ही व्याख्या आपण याचं ॲनालिसिस केलं, विश्लेषण केलं, तर प्रत्येक घटकातून आपल्याला या कंपनीचे वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. आपण पुढे पाहणारच आहोत. आधी आपण आणखी काही व्याख्या आपण पाहणार आहोत. न्यायमूर्ती लिंडले, जस्टिस लिंडले यांनी कंपनीची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे. कंपनी इज अन असोसिएशन ऑफ पर्सन हू कॉन्ट्रीब्यूट मनी ऑर मनीज वर्थ. इट इज अन असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे ही एक व्यक्तीची संघटना आहे ज्यामध्ये या व्यक्ती पैसे आणतात. मनी ऑर मनीज वर्थ, पैसा किंवा तत्सम, पैशास समान. टू ए कॉमन स्टॉक, स्टॉक म्हणजे भाग भांडवल. अँड एम्प्लॉय इट फॉर सम कॉमन पर्पज, आणि एका समान उद्देशासाठी हा पैसा त्यामध्ये गुंतवत असतात. मग मराठीमध्ये आपण ही व्याख्या कशी लिहिणार? एक समान उद्देशाच्या पूर्तीसाठी, म्हणजे यामध्ये जेवढे भागधारक एकत्र येतात, सभासद एकत्र येतात, प्रत्येकाचा उद्देश हा एकच असतो. वेगवेगळा उद्देश असेल तर कंपनी चालू शकणार नाही. कंपनी एक समान उद्देशाच्या पूर्तीसाठी एकत्र येणाऱ्या व्यक्ती पैसा किंवा तत्सम निधी म्हणजे भांडवल, म्हणजे कॅश आणतील किंवा फर्निचर, बिल्डिंग इत्यादी, म्हणून त्याला मनी ऑर मनीज वर्थ, पैसा आणि तत्सम निधी उभारून त्यात आपले योगदान देऊन व्यवसाय करीत असतात. तर अशा संघटनेला कंपनी असे म्हणतात. साधी व्याख्या आहे, एक समान उद्देशाच्या पूर्तीसाठी एकत्र येणाऱ्या व्यक्ती पैसा किंवा तत्सम निधी म्हणजे भांडवल उभारून त्यात आपले योगदान देऊन व्यवसाय करीत असतात. अशा संघटनेला कंपनी असे म्हणतात. कंपनी इज अन असोसिएशन ऑफ पर्सन हू कॉन्ट्रीब्यूट मनी और मनीज वर्थ, पैसा किंवा तत्सम, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी आणतात कंपनीमध्ये. टू अ कॉमन स्टॉक अँड एम्प्लॉय इट फॉर सम कॉमन पर्पज, आणि प्रत्येकाचा उद्देश हा एकच असतो, समान असतो. आणखी आपण कंपनीचे फीचर्स पाहूया. या ठिकाणी 8 कंपनीचे फीचर्स दिलेले आहेत. एक म्हणजे कंपनी ही नोंदणीकृत संघटना आहे. कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. जर व्याख्या तुम्ही 2दा-3दा वाचली तर तुम्हाला हे वैशिष्ट्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे व्याख्येमध्ये दिलेले आहेत. नोंदणीकृत संघटना, कृत्रिम व्यक्ती, वेगळे कायदेशीर अस्तित्व, चिरंतन अस्तित्व, कॉमन सील म्हणजे बोधचिन्ह, आणि सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत, मर्यादित जबाबदारी आणि भागांची हस्तांतरणीयता. एक एक आपण फीचर्स, वैशिष्ट्ये आपण अभ्यासू. कंपनी इज अन इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. कंपनी ही नोंदणीकृत संघटना आहे, कारण प्रत्येक कंपनी स्थापन करताना त्याला चालू प्रचलित कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी करावीच लागते, आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला नोंदणी दाखला मिळत असतो. मग ती खाजगी कंपनी असो, सार्वजनिक कंपनी असो, कंपनीला नोंदणी करावीच लागते. प्रत्येक राज्यामध्ये ROC, रजिस्ट्रार ऑफ कंपनी म्हणजे नोंदणी अधिकारी असतो. तिथे आपल्याला कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीची नोंदणी करावी लागते. दुसरा मुद्दा, दुसरं वैशिष्ट्य, कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन. ही कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी हे कृत्रिम व्यक्ती आहे. आपल्याला व्यक्ती माहिती आहे, एक म्हणजे नैसर्गिक व्यक्ती तुम्ही आणि आम्ही, पण कंपनीला आपण कृत्रिम व्यक्ती म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटन्सीमध्ये, पर्सनल अकाउंटमध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आपण अभ्यासलेले आहेत, नॅचरल पर्सन आणि आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती. आर्टिफिशियल पर्सन मीन्स ए पर्सन विच इज क्रिएटेड बाय लॉ. कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती. कायदा व्यक्ती निर्माण करते म्हणजे काय करते? आपण ती कंपनी नोंदणी करत असतो, आणि नोंदणी झाल्याबरोबर कंपनीला वेगळं असं कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असतं. मग कायदेशीर व्यक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत? जसं सर्वसामान्य नैसर्गिक व्यक्तीला काही अधिकार असतात. उदाहरणार्थ आपण संपत्ती धारण करू शकतो, कंपन्या स्वतःच्या नावावरती संपत्ती धारण करू शकतात.
म्हणजे रिलायन्स कंपनीमध्ये जे काय लँड बिल्डिंग मशिनरी आहे हे अंबानींच्या नावावर नाहीये, हे रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या नावावरती आहे. मग ते शाळा असो, महाविद्यालय असो, विद्यापीठ असो किंवा एखादी सोसायटी असो, प्रत्येक संस्थेला, ऑर्गनायझेशनला आपण कृत्रिम व्यक्ती असं आपण म्हणतो. जसं आपण करार करू शकतो, संपत्ती धारण करू शकतो, इमारत बांधण्याचा करार करू शकतो, तसं शाळा, महाविद्यालय, कॉलेज, कंपनी हे सुद्धा करार करू शकतात. दे कॅन कम इन टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कंपनीला करार करण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य व्यक्ती काय करू शकतो, आपल्या संपत्तीला कुणी इजा पोहोचवली तर आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे कंपनीलाही दावा दाखल करता येतो किंवा कंपनीवरही इतर कुणीही दावा दाखल करू शकतात, कारण त्याला कायदेशीर असं कृत्रिम अस्तित्व आहे. आपण बँकेत खाते उघडू शकतो, तसं कंपनीलाही कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडता येते. म्हणजे सर्वसामान्य नैसर्गिक व्यक्तीला जे अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार कायदेशीर व्यक्तीचे आहेत, म्हणून याला आर्टिफिशियल पर्सन असं म्हणायचं. तिसरा मुद्दा, सेपरेट लीगल एंटिटी म्हणजे वेगळे कायदेशीर अस्तित्व. कंपनीची एकदा नोंदणी झाली की कंपनीला त्याच्या भागधारकांपासून किंवा सभासदांपासून वेगळं असे कायदेशीर अस्तित्व आहे. या चित्रामध्ये पहा, कंपनी दाखवलेली आहे, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला भागधारक आहेत. म्हणूनच भागधारक कंपनीशी भागांच्या खरेदीचा करार करत असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण कंपनीचे भाग खरेदी करतो त्यामध्ये आपल्यामध्ये आणि कंपनीमध्ये करार होत असतो. देयर इज अ कॉन्ट्रॅक्ट इन बिटवीन द शेअर होल्डर अँड कंपनी. आणि वेळ प्रसंगी कंपनीवर दावा सुद्धा दाखल करू शकतात, कारण कंपनीला वेगळे असे कायदेशीर अस्तित्व आहे. जर कंपनीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर भागधारकांना कंपनीवर दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. चौथं वैशिष्ट्य, परपेच्युअल सक्सेशन. विद्यार्थी मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कुणी स्थापन केलेली आहे? बरोबर, धीरूभाई अंबानींनी. आज धीरूभाई अंबानी हे हयात नाहीयेत, तरी सुद्धा ती कंपनी चालू आहे. म्हणजेच कंपनीला कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक मृत्यू नाही, नॅचरल डेथ नाहीये. जसं आपण म्हणतो की माणसाला 60, 70, 80, 90 वर्षाचं आयुष्य असतं, त्याच्यानंतर तो मृत्यू पावतो, पण कंपनीला तसं नाही. तसेच कोणत्याही भागधारकाचा मृत्यू झाला किंवा भागधारक दिवाळखोर झाला किंवा निवृत्त झाला तरी त्याचा कंपनीच्या अस्तित्वावर काहीही परिणाम होत नाही. आत्ताच दिलेले उदाहरण म्हणजे धीरूभाई अंबानी जरी या जगात नाहीयेत तरी सुद्धा ती कंपनी चालू आहे. त्याला म्हणायचं आपण परपेच्युअल सक्सेशन, चिरकाल अस्तित्व, चिरंतन अस्तित्व. पुढचा मुद्दा, कॉमन सील, बोधचिन्ह. कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे कंपनीला सही करता येत नाही, कारण ती कृत्रिम व्यक्ती आहे. तुमच्या आणि माझ्यासारखे हातपाय नाही आहेत कंपनीला. पण कंपनीमध्ये भागधारकांनी निवडून दिलेले संचालक हे कंपनीचा कारभार पाहत असतात आणि संचालकांनी निवडून दिलेले मॅनेजिंग डायरेक्टर किंवा अध्यक्ष, चेअरमन हे त्या ठिकाणी पूर्ण वेळ कामकाज बघत असतात. म्हणून कंपनीच्या वतीने अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर, पूर्णवेळ संचालक किंवा सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सही करत असतात. पण जोपर्यंत कॉमन सील म्हणजे कंपनीचं बोधचिन्ह त्याच्यावरती आपण उमटवत नाही तोपर्यंत त्याला किंमत राहत नाही. म्हणून कॉमन सील हे एक बोधचिन्ह, हे एक कंपनीचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे 6वं, सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत. विद्यार्थी मित्रांनो, भागधारक कंपनीमध्ये पैसे गुंतवतात म्हणजे ते मालक असतात. शेअर होल्डर्स आर द रियल ओनर्स ऑफ द कंपनी. भागधारकांनी निवडून दिलेल्या संचालकांमार्फत कंपनी चालवली जात असते आणि ह्या भागधारकांना कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, भागधारक संचालक मंडळांची निवड करतात. संचालक मंडळ दर महिन्याला किंवा 3 महिन्याला संचालकांची सभा घेतात, निर्णय घेतात आणि त्यानुसार कंपनीचा कारभार चालवला जातो. म्हणजे
कंपनीच्या व्यवस्थापनेचं मॅनेजमेंटचं काम हे संचालक मंडळाला दिलेलं असतं. हा, जर ते कामकाज अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने चालत असेल तर भागधारकांना मीटिंग बोलावता येते. आपण ते पुढे पाहणार आहोत. ते म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची आणि त्या ठिकाणी आपण अविश्वासाचा ठराव वगैरे पास करून त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये बदल करता येतात. परंतु एकदा भागधारकांनी संचालक मंडळांना निवडून दिल्यानंतर त्यांना दैनंदिन कामकाजामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. मग या ठिकाणी भागधारक हे मालक आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे संचालक मंडळ, मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर लोक निर्णय घेत असतात. म्हणून मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये सेपरेशन म्हणजे फारकत आपल्याला दिसून येत असते. पुढचं वैशिष्ट्य लिमिटेड लायबिलिटी म्हणजे मर्यादित जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कंपनीच्या नावापुढे लिमिटेड असा शब्द लिहितात, पण खाजगी भागीदारी संस्थेच्या नावाच्या पुढे लिमिटेड असा शब्द लिहित नाही. का बरं लिहितात असं? प्रॉक्टर अँड गॅम्बल लिमिटेड, कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड, हीरो मोटर्स लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्ज लिमिटेड, लार्सन अँड ट्युब्रो लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड. या लिमिटेड शब्दाचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे कंपनीला वेगळे कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे कंपनीचे कर्ज भागधारकांना फेडावे लागत नाही. तुम्ही म्हणाल सर असं कसं? जर टाटा मोटर्स कंपनीमध्ये 1,00,000 भागधारक असतील आणि प्रत्येक व्यक्तीने 10,000 रुपये जर कंपनीमध्ये गुंतवले असतील, तर उद्या जर ती कंपनी बंद करायची वेळ आली किंवा कंपनी कर्जबाजारी झाली असेल तर त्या भागधारकाचे जास्तीत जास्त 10,000 रुपयेच बुडू शकतात. या ठिकाणी एक मी उदाहरण दिलेलं आहे. 100 शेअर्स जर तुम्ही एखाद्या कंपनीचे विकत घेतले 10 रुपयाप्रमाणे म्हणजे 1,000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. जर ती कंपनी बंद करायची वेळ आली, कर्ज वाढलेला असेल तर तुमचे जास्तीत जास्त 1,000 रुपये बुडू शकतात. पण आपण 11वी-12वी मध्ये अभ्यास केलेला आहे एकल व्यापारी आणि भागीदारी संस्थेच्या बाबतीत. जर तुम्ही एखादं दुकान सुरू केलं, हॉटेल सुरू केलं आणि त्या हॉटेलमध्ये तुमचं कर्ज खूप झालं, तुमचं लोन वाढलेलं आहे, तोटा वाढलेला आहे, लॉसेस झालेले आहेत. आता तुमचे क्रेडिटर्स तुमच्या दुकानाच्या इथे येऊन थांबलेत आणि ते म्हणतात की आम्हाला पैसे द्या. तुम्ही जर त्यांना म्हटलात की बाबा रे माझ्याकडे पैसे नाहीये, मी पुढच्या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, असं तुम्ही 6 महिने वर्षभर त्यांना थांबून ठेवलं. 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर तो क्रेडिटर, तो धनको तुमच्याकडे येतो आणि बघतो तुमच्याकडे. जर तुमच्या हातात अंगठी असेल तर तो म्हणतो, साहेब ती अंगठी कितीची आहे? तुम्ही म्हणाल 1 तोळ्याची आहे, मग ती अंगठी मला द्या. म्हणजे एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्थेच्या बाबतीत व्यवसायाचं कर्ज फेडण्यासाठी खाजगी मालमत्ता विकावी लागते. तसं कंपनीच्या बाबतीत कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी भागधारकांच्या खाजगी मालमत्तेवरती हक्क सांगता येत नाही. म्हणून तुम्ही जेवढे कंपनीमध्ये पैसे गुंतवता तेवढीच तुमची जबाबदारी असते. याला आपण लिमिटेड लायबिलिटी किंवा मर्यादित जबाबदारी असं आपण म्हणतो. भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी धारण केलेल्या भागांच्या रकमेएवढी असते. या ठिकाणी 1,000चं उदाहरण दिलेलं आहे. किंवा त्यामध्ये आणखी कंपन्यांचे प्रकार आहेत. हमीने मर्यादित कंपनी जर असेल, आपण ते पुढे कंपन्यांच्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. हमीने मर्यादित कंपनी असेल तर ही एक प्रकारची कंपनी आहे ज्यामध्ये भागधारक 1,000 रुपये गुंतवत असेल तर 2,000 रुपयाची हमी घेऊ शकतो. कारण जर भागधारकांना नफ्यामध्ये वाटणी मिळू शकत असेल तर कंपनी तोट्यात गेल्यानंतरही कंपनीची भागधारकांची जबाबदारी निर्माण होते आणि त्यावेळेस तुम्ही 1,000 रुपये गुंतवा आणि 2,000 रुपयाची जबाबदारी घ्या. जर कंपनीला तोटा झाला तर
पुढचं वैशिष्ट्य आणि शेवटचं वैशिष्ट्य ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स, भागांची हस्तांतरणीयता. बेसिकली प्रामुख्याने दोन प्रकारच्या कंपन्या आपण पुढे अभ्यासणार आहोत, एक म्हणजे खाजगी कंपनी आणि दुसरी सार्वजनिक कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतर करता येतात. प्रत्येक कंपनीची आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली असते, त्या नियमावलीनुसार आपण भाग हस्तांतर करू शकतो, परंतु खाजगी कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही. सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतर करू शकतो, खाजगी कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही, त्याच्यावरती बंधने असतात. म्हणजे जर तुमच्या खाजगी कंपनीमध्ये 5 सभासद असतील तर 5ही सभासदांची जोपर्यंत तुम्ही परवानगी घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा हिस्सा, तुमचे भाग हस्तांतर करता येत नाही. परंतु आता इलेक्ट्रॉनिक्स आणि मॉडर्न ट्रान्झॅक्शन्स मध्ये प्रत्येक व्यक्तीचं डीमॅट अकाउंट असतं आणि जर त्या कंपनीचे शेअर्स हे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतील, 2 शेअर मार्केट तुम्हाला माहिती आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तर तुम्ही भागांची खरेदी विक्री कंपनीच्या परस्पर करू शकतात. त्यालाच आपण मुक्तपणे भागांचे हस्तांतर असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये लिहा. तुमच्या काही सूचना असेल तर माझ्यापर्यंत अवश्य कळवा. मी तुमच्यासाठी सदैव हजर आहे. धन्यवाद.